नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजकाल दिवस कधी चालू होतो आणि कधी दिवस संपतो हे खरंच कळत नाही. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? तर दिवसभरात आपल्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि बघा इथे माझ्या तुळशीमध्ये ना म्हणजे हे जेड प्लांट लावलं होतं आणि त्याच्यामध्ये ही तुळस उगवली आहे. आणि ही जी आहे ही राम तुळस आहे. 2 प्रकारच्या तुळस असतात, कृष्ण तुळस आणि राम तुळस. तर ही राम तुळस आहे आणि जी कृष्ण तुळस लावली होती ना ती खूप सुकली अगदी. तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये आता तुळशी ना सुकून जातात, तर तरीही मला होप्स आहेत की त्यातून पालवी फुटेल म्हणून मी ते ठेवलंय. नाहीच झालं तर ते मी ते चेंज करणार आहे. कारण तुळशींच्या बाबतीत आपण वेळोवेळी थोडंसं अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. एकदमच तुळस सुकली असेल ना तर ती नक्कीच बदला. तर सकाळी-सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी स्वतःला ना 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं ही स्वतःची मी नेहमी काढते आणि तुम्ही सुद्धा काढत चला. या गोष्टींनी काय होतं ना पुढचा आपला बरेचसे पैसे, बराचसा वेळ डॉक्टरचा आपला वाचतो. तर तुम्ही मला बऱ्याचदा विचारता की ताई तू काय-काय प्रॉडक्ट्स वापरतेस? तर ते पण आमच्यासोबत शेअर कर. तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 2 गोष्टी जर तुम्ही रेग्युलर वापरल्यात ना, तर बस तुम्हाला आणखीन खूप काही बाकीचे सोपस्कार करायची तेवढी गरज पडत नाही. आणि आफ्टर सम एज म्हणजे आफ्टर 30-35 आपल्या स्किनला याची खूप गरज असते. तर मी सकाळी-सकाळी मी पहिले हे जे मॉइश्चरायझर वापरलंय तर ते ममाअर्थचं टी ट्रीचं मॉइश्चरायझर आहे. कारण माझ्या स्किनला ना पहिले एवढे ॲक्ने येत नव्हते, पण मध्यंतरी खूप ॲक्नेचं प्रमाण वाढलं होतं आणि तिथपासून मला लक्षात आलं की हे टी ट्रीचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते मला खूप चांगले सूट करतात. तर आता इथे मी जे वापरते तेच तुम्ही वापरा असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. कारण प्रत्येकाची स्किन, प्रत्येकाचं स्किनचं टेक्स्चर हे वेगवेगळं असतं आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या या क्रीम सिलेक्ट करा. पण हे जे ब्रँड मी तुम्हाला दाखवते ना, ते हे मला प्रमोशनसाठी आले होते. पण ते मी यूज करून बघितले, मला ते खूप सूट झाले आणि त्याच्यानंतर मी स्वतःही ते वापरते. म्हणून जे मी वापरते तेच मी तुम्हाला रेकमेंड करू शकते. तर हे प्रॉडक्ट्स खरंच खूप चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिझनेबल आहेत. कारण आता मार्केटमध्ये खूप अवाढव्य अशा प्राइसचे सुद्धा हे प्रॉडक्ट्स येतात. म्हणजे डे क्रीम, नाईट क्रीम ह्याचं अगदी फॅड झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप सारे ब्रँड्स आणि भरमसाठ प्राइसवाले सुद्धा येतात. तर त्यातल्या त्यात आपल्याला जे परवडतील, आपल्या स्किनला जे चांगले वाटतील असे प्रॉडक्ट्स तुम्ही सिलेक्ट करा. दिवसाची सुरुवात करताना स्वतःसाठी 10 मिनिटं आणि रात्री झोपताना स्वतःसाठी 10 मिनिटं. हे जर 10-10 मिनिटं तुम्ही स्वतःला दिलेत ना, तर तुम्हाला तुमच्या स्किनसाठी कुठेही फिरण्याची गरज लागणार नाही. म्हणजे नंतर कंप्लेंट्स ज्या आपल्या येतात ना स्किनच्या बाबतीत त्या खूपच कमी होतील. तर बघा हे मी आता पहिले मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझर लावल्यावर थोडंसं जे फेसचे काही एक्सरसाइज असतात ते थोडेसे केले. म्हणजे थोडंसं ते आपल्या स्किनमध्ये मर्ज होण्यासाठी. त्यानंतर लावलं ते म्हणजे हे विश केअरचं इनव्हिजिबल सनस्क्रीन. हे मला खरंच खूप आवडतं. मी स्वतः जेन्युइनली वापरते. खूप वेळा मी ऑर्डर करून आता वापरते. हे पण प्रमोशनसाठी आलं होतं. पण मला आवडलं कारण माझ्या स्किनला ते खूप छान मॅच झालं. मर्ज होतं. काही असे म्हणजे बरेच सनस्क्रीन मी वापरून बघितले तर ते ना ऑइली असतात. जेव्हा तुम्ही उन्हामध्ये वगैरे गरमीमध्ये जाता तर ते असे ऑइल हे करतात, रिलीज करतात. तर हे सनस्क्रीन तसं नाहीये. अगदी मस्त मर्ज होतं आणि म्हणून मी हेच यूज करते. त्यानंतर केस तर आता आपण दिवसभर घरात असतो तर असं वाटतं की कुठे जायचंय आणि कोण बघतंय आपल्याला. आता माझं तरी ठीक आहे की माझे हे YouTubeचे व्हिडिओज वगैरे असतात त्यामुळे मी थोडंसं व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करते. पण इतर वेळी जेव्हा काही काम नसतं तर तेव्हा माझंही बऱ्याचदा असंच असतं की काय करायचंय, कुठे जायचंय? म्हणून आपण दिवसभर केसांना फणी लावत नाही. पण ती खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्याला जेव्हा बघा केस खूप गळतात, केसांचे खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ते ह्याच गोष्टींमुळे होतात. जेव्हा आपण केस विंचरतो ना, तर त्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये एक ब्लड सर्क्युलेशन सुद्धा होत असतं कोंबमुळे. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा केस तर विंचरलेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नीटनेटकं राहणं, व्यवस्थित राहणं हे कधीही छानच वाटतं. तुम्हाला जेव्हा कोणी बघतं समोरून, तर तेव्हा
त्यांना सुद्धा व्यवस्थित वाटतं तुम्हाला बघायला आणि तुम्हाला सुद्धा चांगलं वाटतं. तर त्यानंतर केसांना मी केसांच्या बाबतीत बऱ्याच ताई मला विचारतात, तर मी आता सध्या कुठलीच ट्रीटमेंट केसांना केली नाहीये आणि सध्या करणारही नाहीये असाच माझा विचार आहे. कारण बऱ्याचशा ट्रीटमेंट्समुळे आपले केस मुळापासून खराब व्हायला सुरुवात होते. तर आता मी फक्त ना हेअर कलर करते आणि महिन्यातून एकदा केसांना हेअर स्पा नक्की घेते. त्याने केसांना खूप फरक पडतो. माझ्या केसांचा पहिले जो टेक्स्चर होता तो खूप कर्ली होता आणि आता सारखं स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग वगैरे ह्या गोष्टी करून केस सिल्की तुम्हाला दिसतायत. पण आधीचं मूळ टेक्स्चर आहे ना केसाचं असं नव्हतं. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की मी लहानपणापासून ना माझ्या आईला नेहमी सकाळी, संध्याकाळी दोन्ही वेळा असं छान व्यवस्थित म्हणजे एकदम अशी तयारी नाही म्हणजे कधीच तिने कुठलं क्रीम तर लावलंच नाही. पण केस विंचरणं, अगदी पावडर लावणं, टिकली लावणं, व्यवस्थित राहणं हे तिच्याकडे मी तेव्हा बघायची ना, तर ती अशीच व्यवस्थित राहायची. तेव्हा तर त्यांना असं काही कुठे दिखावा नव्हता किंवा कुठेच काही असं काही चॅनल नव्हतं किंवा कुठे काही जाणं-येणं नव्हतं. पण तरीही गृहिणी म्हणून घरात व्यवस्थित राहणं, नीटनेटकं राहणं, हे तुम्हालाच एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातं. अचानक जरी कोणी आपल्या घरी आलं, तर बघा आपल्याला आपला अवतार व्यवस्थित नसतो, तर आपल्यालाच कुठेतरी असं ऑकवर्डनेस फील होतो. तर म्हणून व्यवस्थित अशी तयारी करून जर आपण घरात राहिलो ना, अगदी साधी सिंपल तयारी, तर तुम्हालाच स्वतःला खूप छान वाटेल. बऱ्याच टाईम तुम्ही माझ्या हेअरस्टाईल बद्दल विचारता, तर तुम्ही आता बघितलं असेल, की मी कशाप्रकारे हेअरस्टाईल करते. अगदी सिंपल एक साइडला भांग पाडते आणि त्यानंतर तिथून एक बट काढून तिथे फक्त तो TikTokचा क्लिप लावते. तर आता घरात दिवसभर असे केस सोडून जमत नाही काम करताना. तर त्याच्यामुळे मग अशा प्रकारे जो आपला क्लिप असतो ना, तो मी मागे लावते. फक्त घेताना केस थोडेसे वरून फक्त बट घ्यायच्या म्हणजे केस आपले छान असे बघा फ्लफी दिसतात म्हणजे बाउन्सी वाटतात केस. एकदम असे चप्पू सारखे दिसत नाही. तर फक्त एकच बो बांधण्यापेक्षा अशा प्रकारे केस बांधले ना तर छान वाटतात. म्हणजे पण तुमच्या फेसला कशी हेअरस्टाईल सूट होते ह्याच्या हिशोबाने तुम्ही केस टाय करत चला. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट रोजच्या रुटीनसाठी लागणारी ती म्हणजे की लिप बाम. तर आता कुठलाही सीझन असो आपले लिप्स ड्राय होतातच. म्हणून हे स्प्रियाचं ना कोको लिप बटर हे मला खूप आवडलं. अगदी खरंच बटरी आहे आणि लिप्स आहेत ना छान होतात. म्हणजे असे लावल्यानंतर ना खूप मस्त असं शायनी, सॉफ्ट आणि मस्त होतात. तर हे मी रात्री सुद्धा लावते झोपताना आणि सकाळी सुद्धा एकदा सुरुवात करताना लावते. आणि एखादी लिपस्टिक जरी लावायची असेल ना, तरी मी पहिले हे लिप बाम आधी लावते आणि त्यानंतर त्यावर लिपस्टिक लावते. म्हणजे लिपस्टिक पण छान लागते आणि आपले लिप्स पण खराब होत नाहीत. तर आज मी हा जो औषधांचा सगळा हा जो पसारा काढलेला दिसतोय ना, तर हा आवरणार आहे आणि हा आवरता बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या म्हणजे की औषधांचा साठा जवळपास सगळ्यांच्याच घरात असतो. पण औषधं ही शक्यतो म्हणजे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने पण काही गोष्टी आणि काही गोष्टी प्रॅक्टिकली सुद्धा म्हणजे सायंटिफिकली सुद्धा काय असल्या पाहिजेत, त्या मी तुम्हाला ज्या मला माहिती आहेत त्या सांगते. तर औषधं ही शक्यतो एकाच ठिकाणी ठेवलेली असावी. त्यानंतर आपले जे मेडिकल रिलेटेड जे पण काही वस्तू म्हणजे मेडिकलच्या ज्या फाइल्स असतात, म्हणजे हॉस्पिटल्सच्या, डॉक्टर्सच्या काही फाइल्स असतात, त्या आपण सगळ्या औषधांच्या ठिकाणीच ठेवाव्यात. त्यानंतर बरेचसे आपल्याकडे बघा मेडिकलच्या गोष्टी म्हणजे समजा काही हाताला लावायचं किंवा बँडेज वगैरे शेकवण्यासाठी जी बॅग असते, अशा ज्या काही गोष्टी असतात, त्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी ठेवायच्या. त्याचा पहिला पहिला जो फायदा आहे तो म्हणजे की तुम्हाला पटकन ती गोष्ट मिळते. नाहीतर मग एखादी फाईल शोधण्यासाठी आपल्याला अख्खं घर शोधावं लागतं. त्यानंतर म्हणजे पटकन कधी एमर्जन्सी आली तर तुम्हाला एकाच ठिकाणी हवी असतील ती सर्व औषधं मिळतात. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे की औषधं ही शक्यतो जेवढी लागतील तेवढीच असावी. खूप सारा औषधांचा साठा करू नका. कारण औषधं ही निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत असतात आणि त्या निगेटिव्हिटीमुळे आजार आपण जास्त प्रमाणात अट्रॅक्ट म्हणजे आजाराला आपण निमंत्रण द्यायचं काम करत असतो. म्हणून शक्यतो जेवढी लागतील, जी आपल्याला वाटतंय की ताप आल्यानंतर, सर्दी झाल्यानंतर, पोट दुखत असेल, व्हॉमिटिंग सारखं होत असेल
असे जे मेन ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जी औषधं लागतात, किंवा कोणाचे काही रेग्युलर आजार असतील, शुगर, बीपी ह्याच्या काही गोळ्या असतील, तर त्याच तुम्ही त्याच्याच रिलेटेड जी औषधं आहेत ती ठेवा. बाकी जी औषधं म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर बघा अँटिबायोटिक्स वगैरे देतात. तर त्यातल्या काहीच गोळ्या खाल्ल्या जातात, काही औषधं तशीच पडून राहतात आणि मग नंतर ती काढलीही जात नाही. तर अशा प्रकारची औषधं वेळोवेळी काढून टाका. त्यानंतर ज्या औषधांची एक्सपायरी डेट गेलेली असते, अशी औषधं सुद्धा तुमच्या औषधांच्या बॉक्समध्ये ठेवू नका. तर ही जी मला काय-काय लागतात, त्यातल्या त्यात तुम्हाला मी दाखवलं जीवन मिक्सचर. तर जीवन मिक्सचर खूप बेस्ट आहे. आम्ही लहानपणापासून आई आम्हाला देते. त्यानंतर हे बघा, हे आहे युरिलायझर. हे आपल्यासाठी लेडीजसाठी मी सांगते खूप कामाचं आहे. कारण बरेचसे UTI इन्फेक्शन्स लेडीजला बऱ्याच प्रमाणात होतात. तर हे युरिलायझर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून घेतलत ना, तर युरिनचे जे पण काही प्रॉब्लेम म्हणजे जळजळ म्हणा वगैरे, तर ते सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर व्हायला खूप मदत होते. तर अशा प्रकारे महिन्यातून एकदा तरी आपण जो आपला औषधांचा बॉक्स असतो ना, तो एकदा असा सॅग्रिगेट करून घ्यायचा. मी हा दुसरा एक बॉक्स बघा औषधांचा मागवलाय. तो यासाठी मागवलाय, की आमचे जे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर आहेत, तर ते त्यांचे म्हणजे अँटिबायोटिक्स खूप कमी देतात. पहिली सुरुवात ती त्यांच्या गोळ्यांपासून करतात. तर बऱ्याचदा जेव्हा जातो ना, त्यांच्या गोळ्या सगळ्या आमच्याकडे जमा झाल्यात आणि आता असं झालंय, की डॉक्टरपेक्षा जास्त आमच्याकडेच गोळ्या झाल्यात. पण त्या गोळ्या आपण ते जे पाउच देतात ना, त्याच्यामध्ये जर रेग्युलर ठेवल्या, तर त्याच्यामध्ये गोळ्यांचा जो इफेक्ट असतो, तो कमी होतो. प्लस म्हणजे डॉक्टरांना पण मी विचारलं, तर त्यांच्याकडे बॉटलमध्ये त्या गोळ्या ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्या गोळ्या व्यवस्थित राहतात. आणि असं नाहीये, की त्या गोळ्यांची एक्सपायरी लगेचच संपते. पण काही म्हणजे विदिन अ मंथ, एका महिन्यामध्ये समजा नाही यूज झाल्या, तर तुम्ही त्या फेकून द्या. पण तोपर्यंत कधी एमर्जन्सीसाठी आपल्याला जेव्हा मेडिसिन लागतात, तर तेव्हा त्या प्रॉपरली ठेवलेल्या असाव्या, तरच त्यांचा इफेक्ट आपल्या शरीराला तेवढा होतो. तर हे जे बॉक्स आहेत ना, हे ज्यांचे रेग्युलर औषधांचे डोस असतात आणि ज्यांना लक्षात राहत नाहीत, की कशा गोळ्या घ्यायच्या आहेत काय, त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहेत. म्हणजे ह्याच्यावरती बघा वारानुसार दिलेलं असतं. सोमवार, मंगळवार, बुधवार संपूर्ण आठवड्याचे बॉक्स आहेत आणि सकाळी, दुपारी, रात्री असं शेड्यूल केलेलं असतं. तर त्याच्यानुसार जर तुमचे रेग्युलर असे काही आजारांचे डोस असतील, तर ते ठेवायला तुम्हाला एकदम बेस्ट आहे. पण मी ह्याचा वापर थोडासा वेगळा करते. मी ह्याच्यावरती ते टॅग लावलेत बघा. जे मला एका बॉटल्स सोबत मिळाले होते. तर ते टॅग मी लावलेत आणि त्याच्यावरती मी लिहिणार आहे. तर आमच्या फॅमिली डॉक्टर्स कडून ज्या तापासाठी, सर्दीसाठी किंवा डोकेदुखीसाठी किंवा अशा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी ज्या गोळ्या दिल्या जातात ना, तर त्या गोळ्या मी इथे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सॅग्रिगेट करून ठेवते. म्हणजे हे जे पाउच आहेत सगळे छोटे-छोटे, तर हे पाउच सगळे काढून टाकणार आणि ज्या लेटेस्टच गोळ्या आहेत त्याच गोळ्या त्याच्यामध्ये ठेवणार आहे. सगळ्या गोळ्या त्याच्यामध्ये भरून ठेवणार नाही. या पाउचमुळे काय होतं, आपल्याला कधी-कधी कळत नाही, की कुठल्या गोळ्या आत्ताच्या आहेत, कुठल्या आधीच्या आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे गोंधळ होतात किंवा कधी-कधी अननेसेसरी गोळ्या खाल्ल्यामुळे सुद्धा इतर आजार सुद्धा उद्भवू शकतात. म्हणजे आपण जसं म्हणतो, की साइड इफेक्ट्स होतात गोळ्यांचे, तर तेही होऊ शकतात. तर म्हणून ते टाळण्यासाठी मी हे बॉक्स बनवलाय. त्यानंतर बघा अशा प्रकारच्या डॉक्टरचे जे प्रिस्क्रिप्शन्स असतात, तर आपण असे पाउच देतात डॉक्टर आणि आपण सगळ्या गोळ्या त्याच्यामध्येच भरून ठेवतो. त्याच्यासोबत प्रिस्क्रिप्शन सुद्धा तसंच ठेवतो. पण अशा ज्या गोष्टी असतात ना, ह्यामुळे आपण आजारांना आणखीन निमंत्रण देत असतो. तर म्हणून वेळीच असे जे प्रिस्क्रिप्शन्स किंवा जुने काही रिपोर्ट्स जे तुम्हाला आत्ता गरजेचे नाहीयेत, म्हणजे काही ब्लड रिपोर्ट्स वगैरे, तर ते वेळीच डिस्कार्ड करून टाका, म्हणजे फाडून टाका आणि फेकून द्या. नाहीतर त्याच ठेवलेल्या गोष्टी आणखीन आजाराला निमंत्रण देत असतात. त्यानंतर गोळ्या, औषधं हे शक्यतो घरभर सगळीकडे असू नये. आपण काय करतो, की आपल्याला घ्यायला इझी पडतील म्हणून आपण किचनच्या इथे म्हणजे फ्रिजवर बहुतेकदा, त्यानंतर आपल्या बेडच्या इथे, बेडरूममध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आपण औषधं ठेवतो. तर अशी औषधं ठेवू नये. औषधांची जागा ही मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, की एकाच ठिकाणी तुमचं सगळं मेडिकलचं सामान असावं आणि त्याची प्रॉपर जी दिशा आहे, जी वास्तुशास्त्रानुसार सांगितली आहे, ती म्हणजे एक तर पूर्व दिशा, सगळ्यात बेस्ट म्हणजे ईशान्य दिशा आणि उत्तर दिशा. या 3 दिशांना आपण मेडिकलचं सामान ठेवावं. त्यामुळे काय होतं ना, तिथे जी पॉझिटिव्हिटी असते, ती या निगेटिव्हिटीवरती
बऱ्याचपैकी म्हणजे बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करत असते. तर असं मी आज सगळं औषधांचं ऑर्गनायझेशन केलं. बऱ्याच दिवसांपासून पेंडिंगमध्ये होतं माझं काम आणि त्या बाबतीत काही बऱ्याच गोष्टीसुद्धा मी सर्च पण करत होती. तर ही खूप अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये खूप मोठं काम करत असतात. तर आपण म्हणतो ना की आम्ही खूप काही चांगलं करतो किंवा खूप देवाचं करतो किंवा बरंच काय करतो, पण त्याचे जसे पाहिजे तसे इफेक्ट आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळत नाही. तर ह्या सगळ्या ज्या छोट्या गोष्टी असतात ना, या खूप असं म्हणजे मी एक तुम्हाला सांगेन बघा, आता ह्याच्यामध्ये तुमचा विश्वास असेल तेवढा आहे. विश्वास आहे तर जग आहे, नाही तर काहीच नाही आहे, हे मी तुम्हाला सांगते. पण जो अनुभव मी आता सध्या घेते, म्हणजे माझा आधीचा जो जुना रूम होता, तर म्हणजे जुनं जे घर होतं, तर तिथे माझा जो किचन होता तर तो चुकीच्या दिशेला होता आणि त्याच्यामुळे ना काय व्हायचं की खूप आजारपण, सारखं आजारपण, म्हणजे काहीही कारण नसताना सुद्धा आजारपण सारखं येत राहायचं. तर इथे टचवूड इथे नवीन घरी आल्यापासून त्याचं प्रमाण खूप कमी झालं. का? कारण दिशा मला जे ह्या घराच्या ज्या दिशा जशा असतात ना प्रॉपर, तशा सगळ्या दिशा आहेत. माझं किचन प्रॉपर आग्नेय दिशेमध्ये आहे. पूर्व पश्चिम दिशा बऱ्याचशा मिळतात. झोपण्यासाठी दक्षिण दिशेकडे डोकं जातं. तर अशा ज्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या दिशा असतात तर त्या प्रॉपर असतात. मागे जे मी एक वास्तुतज्ञ ज्यांना बोलवलं होतं, ज्यांना घर दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी काही रेमेडीज सांगितल्या होत्या, तर त्या आम्ही पुरेपूर फॉलो केल्या. त्यानंतर त्यांना मी बरेचसे प्रश्नसुद्धा विचारले की कुठल्या दिशेला आपलं काय, अगदी त्या गोष्टीमध्ये वाहून नाही जायचं, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या खरंच करणं महत्त्वाचं आहे, तर त्या केल्या ना बघा तुम्ही, तुम्हाला खूप स्वतःलाच त्याचे फरक जाणवायला लागतील. तर तसंच आजचं जे ह्या औषधांच्या बाबतीत मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, तर औषधं ही आपल्या घराच्या पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवायची, असं मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे. बघा आता ह्याच्यामध्ये माझा काही असा खोल अभ्यास नाही आहे किंवा मी काही कुठली वास्तुतज्ञ नाही आहे, पण आपण शिकू शकतो ना. ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत त्या गोष्टी आपण माहिती करून घेतल्या, समजा आपल्याच घरासाठी, आपल्याच आयुष्यासाठी जर त्याचा चांगला इफेक्ट आपल्याला मिळत असेल, आपण डॉक्टरकडे जातो एरवी याच औषधांसाठी, याच्यासाठीच आपण डॉक्टरकडे किती फेऱ्या घालतो, आजारपण आले तर आपल्याला किती मनस्ताप होतो, शारीरिक त्रास किती होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला जर माहिती आहे किंवा माहीत पडतायत काही गोष्टी, तर करून बघायला काय हरकत आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा अनुभव घेतो ना, तेव्हाच आपल्याला त्याच्या गोष्टीतला मर्म कळतो की खरंच ही गोष्ट वर्क करते का. फक्त माझा विश्वास नाही आहे, मला याने काय फरक पडणार आहे, असं बोलणं सोपं आहे, पण तुम्ही ते करून बघा, तुम्ही त्याचा अनुभव घेऊन बघा आणि पहिली गोष्ट तर विश्वास ठेवून जर त्या गोष्टी केल्या ना, तर मी तर सांगते की 100 काय 200% त्या गोष्टी वर्क करतात. सगळा जो खेळ असतो हा आपल्या मनाचा खेळ असतो, आपल्या अंतर्मनाचा खेळ असतो. जर तुमच्या आतून जे तुमच्या फिलिंग्स आहेत त्या खूप स्ट्रॉंग असतील आणि तुम्ही अगदी 100% विश्वास ठेवून ती गोष्ट कराल ना, नक्की वर्क करतं. तर म्हणून जी औषधं आपल्याला लागत नाही आहेत ती वेळीच आपण घराच्या बाहेर काढली पाहिजेत. जी रेग्युलर लागतात ती प्रॉपर व्यवस्थित ठेवली पाहिजेत, कारण त्याचासुद्धा निगेटिव्ह इफेक्टची वस्तू आपण चुकीच्या गोष्टी, जसं मी रंगांच्या बाबतीत तुम्हाला म्हटलं, बऱ्याच ताई मला म्हटल्या की ताई तू रंगांच्या बाबतीत सांग की कुठल्या दिशेला कुठला रंग वगैरे. तर बघा मला ह्यात खरंच एवढं असं डिटेल असं नॉलेज नाही आहे. उगाच आपल्या सांगण्यामधून काहीतरी चुकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत नको पोचायला. तर म्हणून मी थोडंसं थांबते प्रत्येक गोष्टीसाठी. जेव्हा मला प्रॉपर त्याची माहिती मिळते ना, तेव्हाच मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तसंच जे सर आहेत ज्यांना मी बोलवलं होतं, तर मी पुन्हा त्यांना एकदा रिक्वेस्ट करेन की आता सर पुन्हा एकदा येऊन तुम्ही काही आणखीन प्रश्न असतील, म्हणजे मी ते येण्याच्या आधी ना तुम्हाला एक पोस्ट करेन, कम्युनिटी पोस्ट, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही जे पण असे बेसिक आपल्याला जे प्रश्न वाटतात ते तुम्ही नक्की विचारा आणि आपण ते प्रश्न सरांना विचारू, त्यांच्याकडून काही त्याची माहिती मिळत असेल तर ती माहिती घेऊ. कारण जेन्युइन माहिती देणारे खूप कमी लोक असतात. आजकाल जसं आपण बघतो की प्रत्येक गोष्टीचा म्हणजे हा बाजार हा झालेलाच आहे, पण असंही नाही आहे की जेन्युइन व्यक्ती नाही आहे, जेन्युइन व्यक्तीसुद्धा आहेत. तर त्याच्यामुळे त्या सरांनी मला जी पण माहिती सांगितली आहे ना, ज्या पण गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या अगदी खरंच
तंतोतंत जुळतात आणि त्याचे बरेचसे पॉझिटिव्ह इफेक्ट्स मला माझ्या आयुष्यात पर्सनली खूप बघायला मिळतात. तर म्हणून मी तरी या गोष्टी फॉलो करते. अगदी त्याच्या आहारी जात नाही, म्हणजे फक्त वास्तूच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी केल्या म्हणजेच सगळं होत नाही. पण जसं म्हणतात ना की जोडीच जोड, जर आपण एखादी गोष्ट करतो आणि ती जर प्रॉपर वास्तूच्या हिशोबाने जर केलेली असेल, त्याच्यासोबत तुमची मेहनत असेल, तुमचे प्रयत्न असतील, तुमचे विचार चांगले असतील, तर मग काय म्हणजे म्हणतात ना की काही कहना असं जे म्हणतात ना तसंच आहे की त्याला जोडीस जोड मिळते आणि आणखीन चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही एखादा पदार्थ बनवत असाल आणि त्या पदार्थामध्ये समजा तुम्ही वस्तू जर त्याला लागणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या, तर तुमचा जो पदार्थ बनेल तो किती चविष्ट बनेल. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करण्यासाठी अगदी नॉर्मल क्वालिटीच्या घेतल्यात, तर त्याची चव कशी होईल. तशीच ही गोष्ट आहे. असेच मला काय काय उदाहरणं सुचतात ती मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर अशा या गोष्टी आहेत. मी तरी रिक्वेस्ट करेन की नक्की तुम्ही या गोष्टी फॉलो करा. या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण खरं सांगते की या आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात आणि माझा तरी याच्यावर पुरेपूर विश्वास आहे. आणि मी तरी खूप प्रयत्न करते की जेवढं मला जमतं तेवढं मी नक्कीच म्हणजे करण्याचा प्रयत्न करत असते. तसंच कालच्या व्हिडिओच्या बाबतीत बऱ्याच जणांनी खूप छान कमेंट्स केल्या, खूप छान छान आशीर्वाद दिले, खूप छान प्रेम दिलं. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आणि साच्यांच्या बाबतीत बऱ्याच ताईंनी अशा कमेंट केल्या की ताई ते साचे असेही 50 रुपयालाच मिळतात, त्यापेक्षा सुद्धा कमी रेटमध्ये सुद्धा मिळतात. तर कमेंटमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं, पण म्हटलं चला सविस्तर सुद्धा तुम्हाला एक माहिती देऊ त्याबद्दल. तर बघा, ते साचे ना मी बघितले आहेत स्वतः. तर काही जे साचे आपल्याला कळत नाही, आपण त्या गोष्टीला तेवढे इम्पॉर्टन्स देतच नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. चला कमी प्राईजमध्ये भेटलं ना बस. पण त्या साच्यांची जी जाळी असते ना आतली, ती तुम्ही नेहमी चेक करा. त्याची जी जाळीची जी विविंग असते ना, म्हणजे जे विणलेलं असतं ते काही जाळ्यांमध्ये घट्ट असतं, काही जाळ्यांमध्ये अगदी विरळ असतं. म्हणजे तुम्ही रांगोळी, पांढरी रांगोळी जी स्पेशली मी म्हणेन पातळ असते, ती तुम्ही टाकून बघा. काही आता जे संपदाताईकडून मी साचे घेतलेत ना, तर त्याच्यामध्ये ना ते व्यवस्थित पडतं रांगोळी. आणि आधी मी काही जे साचे घेतले होते तर त्याच्यामध्ये ना पस्कन म्हणजे भस्कन पडतं आणि खाली खूप रांगोळी जाडी जाडी दिसते. जशी रेखीव रांगोळी आली पाहिजे ना तशी रांगोळी येत नाही. तर हा फरक असतो त्याच्यामध्ये. आणि हा अगदी मायनर हा जो आहे ना डिफरन्स, हा खूप कमी लोक ऑब्झर्व करतात. आपण फक्त प्राईसकडे बघतो, पण आपण क्वालिटीकडे पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पण फायनली तुमची इच्छा बघा, मला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, बेस्ट वाटतात, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथे आमच्या इथे म्हणजे मिळत असतील 50 रुपयाला वगैरे मिळत असतील साचे, पण तिने तिची जी प्राईस सांगितली त्याच्या हिशोबाने, कारण बऱ्याचशा अशा ताई आहेत की ज्यांना अवेलेबल होत नाहीत साचे, त्यांच्याकडे मिळत नाहीत, तर म्हणून तिच्याकडे कुरिअरचं ऑप्शन आहे. तर त्यांना एखाद म्हणजे वापरायला 1-2 साचे जरी मिळाले तरी त्यांना देवपूजेसाठी, उंबरट्यासाठी खूप चांगलं होईल अशी माझी इच्छा असते. तर म्हणून जिथे म्हणजे बरेच असे कॉन्टॅक्टमध्ये दुसरेही शॉप आहेत किंवा माणसं आहेत की जे कमी प्राईसमध्ये सुद्धा सेल करतात, पण त्यांच्याकडे कुरिअरचं ऑप्शन नाही आहे. मग तुम्हाला तिथे पर्सनली जाऊन ते साचे खरेदी करावे लागतात. आणि जिथे कुरिअरचं ऑप्शन, आता ती कुरिअर करते तर कुरिअरला एक्स्ट्रा पैसे लागतात, त्याचे पॅकिंगचे वेगळे पैसे लागतात. तर ह्याचा सुद्धा आपण थोडासा विचार करायचा. तर म्हणून मी तर हीच विनंती करेन की ज्यांना आवडत असेल, ज्यांना परवडत असतील, ज्यांना हवे असतील, ज्यांना गरज असेल, त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. खूप चांगले साचे आहेत. आणि बस तुमचे हे जे काही प्रश्न होते ना, तर म्हणून म्हटलं की चला समोर समोर उत्तर दिलं ना तर ते आणखीन ब्रीफली व्यवस्थित सांगता येतं. तर बस आजच्या अशा काही गोष्टी होत्या. उद्या मी तुम्हाला डॉक्युमेंट्सच्या बाबतीत काही गोष्टी शेअर करेन की मी डॉक्युमेंट्स कसे ठेवते. तर आता हे जे मेडिसिन्स आहेत ते हे मी म्हणजे माझा विचार आहे की हे या माझ्या पूर्व, उत्तर किंवा या ईशान्य झोनमध्येच मी कुठेतरी ॲडजस्ट करून ठेवणार आहे मेडिसिन. आणि डॉक्युमेंट्स कसे ठेवायचे, कारण आपल्याकडे खूप सारे नवीन जुने बरेचसे डॉक्युमेंट्स असतात आणि प्रॉपरली गोष्टी व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर जेव्हा आपल्याला कधी कधी गरज असते खूप, तेव्हा ते डॉक्युमेंट्स मिळत नाही. तर डॉक्युमेंट्ससुद्धा दिशेच्या हिशोबाने कुठे ठेवले पाहिजे, कसे ठेवले पाहिजे,
हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती आहे त्याच्या हिशोबाने शेअर करेन। अगदी हे काही खूपच असं वास्तुशास्त्राच्याच हिशोबाने सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत अशा नाही आहेत, पण ह्या अगदी मायनर गोष्टी आहेत। फक्त तुम्हाला ठेवायचं आहे दिशा, जर चुकीच्या दिशेला ठेवण्यापेक्षा जर तुम्ही प्रॉपर दिशेला ठेवलात तर त्यात तुमचाच फायदा असेल, तर करायला काय हरकत आहे हे मला फक्त यातून सांगायचं आहे। तर गोष्टी करा, अनुभव घ्या आणि मग मग त्याच्या निष्कर्षापर्यंत पोचा की हे करायचं की नाही करायचं। काही न करता फक्त दोष देत राहणं ही चुकीची गोष्ट आहे। तर म्हणून काही छान छान जे आपल्याला दिसतंय, कळतंय, समजतंय तर ते नक्की आपण फॉलो करू। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि असेच छान छान व्हिडिओमध्ये। आणखीन काही गोष्टी तुम्हाला माहिती करायची असेल तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा, मी पण त्याचा विचार करेन, अभ्यास करेन, माहिती काढेन आणि नक्कीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।